पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा। शहरों में जहां मेट्रो है वहां हम तय करें कि हम मेट्रो का ही उपयोग करेंगे, ज्यादा से ज्यादा मेट्रो में ही जाएंगे। अगर कार में ही जाना जरूरी है तो फिर कार पूल करने का प्रयास करें और भी लोगों को साथ बिठा लें। अगर हमें कहीं सामान भेजना हो तो कोशिश करनी है कि वह ज्यादा से ज्यादा रेलवे गुड्स के जो ट्रेन होती है रेलवे की सर्विसेज से भेजें, ताकि इलेक्ट्रिक रेलवे होने के कारण पेट्रोल डीजल की जरूरत नहीं पड़ती है। जिन लोगों के पास इलेक्ट्रिक व्हीकल है वो भी कोशिश करें कि इलेक्ट्रिक व्हीकल का ज्यादा से ज्यादा उपयोग करें। मोदीजी, आज मी तुमचं भाषण ऐकलं। तुम्ही थेट म्हणालात 1 वर्ष सोने खरेदी करू नका, वर्क फ्रॉम होम करा, पेट्रोल वापरू नका, सार्वजनिक वाहनांचा वापर करा, देशात फिरायला जाऊ नका। पहिली गोष्ट म्हणजे हे आमच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करू शकत नाही आणि देशहितासाठी तुम्ही म्हणताय। देशहितासाठी जर करायचं असल्यास तर आधी तुमच्या सरकारमध्ये जे मंत्रिमंडळ आहे त्यांना सांगा सायकलवर यायला जायला, तुमच्याच कररूपी पैशातून त्यांना पेट्रोल महागाई भत्ते दिले जातात ते बंद करा। तुमच्या सरकारी कर्मचाऱ्यांना सांगा पासून सार्वजनिक वाहनाने कार्यालयात या आणि महागाई भत्ता त्यांचा बंद करून टाका। आम्ही काय जगत नाही काय? मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी दिलेला हा सरकारचा अपयशाचा दाखला आहे। आज या व्हिडिओत मी सविस्तर बोलणार आहे सोने, पेट्रोल, विदेशी दौरे आणि इतर अनेक मुद्द्यांवर। कसे सरकार लोकांना त्याग करायला सांगते आणि स्वतः मात्र फुकट खर्च करते हे सगळं खुलं करणार आहे। भारतीय संस्कृतीत सोने हे केवळ धातू नाही, ते श्रद्धा आहे, सुरक्षा आहे आणि भावना आहे। मुलगी जन्मली की आई वडील सोन्याचे दागिने जमा करतात, लग्नात मंगळसूत्र, कर्णफुळे, हार हे सगळं प्रेम आणि जबाबदारीचं प्रतीक आहे। मोदी साहेब, तुम्ही म्हणता डॉलर वाचवा, पण तुमच्या 12 वर्षांच्या सोन्याच्या आयात का कमी झाली नाही? तुम्ही ड्युटी वाढवली, मग मागणी कमी करण्यासाठी काहीच का केले नाही? आता थेट लोकांना म्हणता बंदी घाला। मध्यमवर्गीय माणूस बँकेवर विश्वास ठेवत नाही, कारण त्यांचे बँका कधी बुडतील काही सांगता येत नाही। शेअर मार्केट अगदी जोखमीचं झालं आहे, शेअर मार्केटमधून पैसा काढत आहेत। सोने ही त्यांची एकमेव विश्वासार्ह गुंतवणूक, तीही तुम्ही हिरावून घेण्याचा प्रयत्न करतायत। एका बाजूला लोकांना सोने बंद करायला सांगता, दुसऱ्या बाजूला सरकारचे विदेश दौरे मात्र सुरू आहेत। किती विदेश दौरे झाले गेल्या वर्षी? प्रत्येक दौऱ्यावर किती कोटी रुपये खर्च झाला? विशेष विमान, सुरक्षा, हॉटेल, डेलिगेशन, सगळा खर्च लोकांच्या पैशातून। एका बाजूला सामान्य नागरिकाला सोने सोडवायला सांगता, विदेश प्रवास टाळा म्हणता, दुसऱ्या बाजूला पंतप्रधानांचे विदेश दौरे मात्र सुरूच आहेत। हिंदू या वृत्तपत्रानुसार 2021 ते 2025 या काळात पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्यावर तब्बल 462 कोटी रुपये खर्च झाले, म्हणजेच सरासरी प्रति दौरा 10 कोटी रुपये। 2025 मध्ये तर हा खर्च 175 कोटी रुपयांपर्यंत गेला, म्हणजेच हा सर्वाधिक खर्च झालेला वर्ष आहे। आता यांचा काय अर्थ? विशेष विमान, सुरक्षा दल, हॉटेल, डेलिगेशन हा सगळा खर्च तुमच्या आणि आमच्या पैशातून येतो। 2025 मध्ये 3.27 कोटी भारतीय नागरिक विदेशात गेले। सरकार म्हणतंय विदेश प्रवास टाळा, डेस्टिनेशन वेडिंग नको, पण पंतप्रधान महिन्यातून 2-3 दौरा विदेशात प्रवासच करतात। अशा G20 सारख्या मोठमोठ्या समिट्स घेतात, पण भारताला त्यातून काय फायदा झाला हे कधी तुम्ही सांगितलं का? आणि तुम्ही म्हणता विदेश दौरे टाळा, पण तुमच्या सरकारमध्ये जे मंत्री आहेत, जे पदाधिकारी आहेत, नेते आहेत, त्यांचं काय? त्यांची मुले तर परदेशामध्ये मस्त बिंदास्त फिरतायत आणि शिकतायत। त्या मुलांना आवर घाला ना। आधी तुमच्यापासून सुरुवात करायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? एक सामान्य नागरिक विदेशात जायचे स्वप्न पाहतो, पण तुम्ही मात्र महिन्यातून विदेशात फिरता आणि आम्हाला तुम्ही ज्ञान शिकवतायत। हे दुटप्पीपणा नाही का? सोने सोडा, पेट्रोलवर तर जनतेची कातडी सोडली जात आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव कमी झाले तरी भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर का कमी होत नव्हते? एक्साईज ड्युटी, वॅट, सरकारचे उत्पन्न वाढवण्यासाठी पेट्रोल हे सोन्यासारखे वापरले जात होते। आमच्यासारख्या मध्यमवर्गीयांच्या खिशावर दररोज तुम्ही डल्ला मारत होतात। 2025 ते 2026 मध्ये भारताने वनस्पती तेलाची आयात केली 19.5 अब्ज डॉलरची। भारत स्वतः खाद्यतेल पुरवू शकत नाही।
60% जास्त तेल आयात करावं लागतं. पाम ऑइल इंडोनेशियातून, सोयाबीन ऑइल ब्राझील आणि अर्जेंटिनातून, सूर्यफुलाचे तेल युक्रेन आणि रशियातून. पण प्रश्न हा, सामान्य भारतीय कुटुंबाला कुकिंग ऑइल कमी वापरायला सांगणं म्हणजे काय? भारतीय खाद्यपदार्थात तेल हा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. पोळी भाजी काहीही बनवण्यासाठी तेल लागतं. आरोग्याच्या दृष्टीने कमी तेल चांगलंच, पण तो सल्ला डॉक्टरांनी द्यायचा असतो, सरकारने द्यायला नको. हा सल्ला तुम्ही आर्थिक संकटाचा उपाय म्हणून दिलाय, हेच खरं धोक्याचं आहे. सरकार सांगतंय तुम्ही कमी वापरा, मग आयात कमी होईल. पण आयात कमी करण्यासाठी देशांतर्गत उत्पादनांना वाढवायला हवं होतं. त्यावर तुम्ही काय केलं? 12 वर्ष तुम्ही या पंतप्रधानांच्या गादीवर आहात, परंतु फक्त निवडणुकांपुरती फिरायचं काम तुम्ही केलेलं आहे आणि पक्षांना फोडाफोडीच्या कामामध्येच तुम्ही व्यस्त दिसता. आता एक महत्त्वाचा प्रश्न, लोक का सोने खरेदी करतात? कारण त्यांना सरकारवर विश्वास नाही. हे राजकारण नाही, हे व्यावहारिक आहे. 2016 मध्ये नोटबंदी, तुमचे पैसे रातोरात कागदाचे झाले. 2020 मध्ये लॉकडाऊन, कोणतीही तयारी नव्हती. बँक फेल झाल्या, अनेक बँक डुबल्या. महागाई, रोजच्या रोज महागाई वाढते. या सगळ्या अनुभवांमुळे सामान्य भारतीयांनी शिकायला हवं. दुसरी गोष्ट, तुम्ही सोनं बंद करायला सांगता, पण ह्या सोनारांच्या दुकानावरती स्वतः सराफ, त्यांचे कित्येक कामगार अवलंबून असतात. त्यांच्या भविष्याचं काय? त्यांना घर चालवायचं नाही का? तुम्ही म्हणता पर्यटन बंद करा. याच पर्यटनावरती भारतीय पर्यटनाचा व्यवसाय करतात. त्यांच्या व्यवसायाचं काय कराल तुम्ही? त्याच्यावरती उत्तरं द्याल का? म्हणता बेरोजगारी कमी झाली, पण लाखो तरुण अजूनही नोकऱ्या शोधतायत. सरकार फक्त आकडेवारीचा खेळ खेळते. बेरोजगारी म्हणतं, पण प्रत्यक्षात रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांना तुम्ही नोकरदार म्हणता. शेतकऱ्यांना शेतमालाचा भाव मिळत नाही. 2014 पासून शेतकऱ्यांचं उत्पन्न का वाढवलं नाही? महागाईचा खर्च वाढला, पण उत्पन्न झालेलं नाही. अजूनही आपण चीनवर अवलंबून आहे. सीमेवर तणाव निर्माण होतोय, पण आयात चालूच आहे. आपण मेक इन इंडियाची घोषणा केली होती, पण प्रत्यक्षात छोटे छोटे पार्ट आपण अजूनही चीनमधूनच आयात करतो. फक्त इथे असेंबल करतो आणि मेक इन इंडियाच्या नावाने खपवतो. हे कितपत योग्य आहे? म्हणता तुम्ही सोने खरेदी करू नका, पण तुमचीच RBI कंपनी स्वतः सोने खरेदी करते. 2025 RBIने सोन्याचा सर्वात मोठा खरेदीदार म्हणून रेकॉर्ड ठेवला आहे. आणि जर तुम्हाला खरोखरच डॉलर वाचवायची आवश्यकता असेल, दौरे रद्द करा स्वतःचे. पेट्रोल डिझेलवरील ड्युटी आणखी तात्पुरती कमी करा आणि सबसिडी द्या, जेणे OMC तोट्यात राहणार नाही. सोन्यावरची ड्युटी घटवा आणि देशात सोन्याच्या खाणी सुरू करा. कर्नाटक, राजस्थानमध्ये खाणी आहेत, त्या वापरा. सरकारचा फुकट खर्च बंद करा. विधानसभेत फर्निचर मंत्र्यांना नवीन गाड्या देणं बंद करा. अर्थव्यवस्था मजबूत करा. उत्पादन वाढवा. रोजगार द्या. शेतकऱ्यांना योग्य किंमत मिळवून द्या. मग आपोआप डॉलरची किंमत 70 ते 80 रुपये होईल. तुम्ही आम्हाला 2014 मध्ये सांगितले होते डॉलरपेक्षा रुपया मजबूत होईल. आज आम्ही पाहतोय डॉलर 100च्या आसपास गटांगळ्या खातोय आणि अजून किती त्याला खायला लावणार हे आम्हाला माहिती नाही. मोदीजी, लोकांना वाऱ्यावर सोडणं थांबवा आणि यातून काय नियोजन तुम्हाला करता येईल ते तात्काळ करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.